नमस्कार मित्र आज नायर आणि बातम्या. 12वीना निकाल शनिवारी जाहीर होणार. अग्निशा क्षेपणास्त्र चाचणीसाठी सज्ज. जनगणनासाठी महाराष्ट्र सज्ज. 1 मे पासून स्वयंनोंदणीला सुरुवात होणार. विधान परिषदने निवडणूक बिनविरोध होणार. गुजरातना बेंगळुरूवर विजय. दिल्लीसमोर राजस्थान रॉयल्सना आव्हान. धुरंधर चित्रपट 10 जुलैले जापानमा प्रदर्शित होणार. महाराष्ट्र पोलीस दलमा मोठा फेरबदल. 21 IPS अधिकारीसना बदल्या. मिसिंग लिंक आजपासून होणार खुला. 11वी प्रवेशासाठी 6,95,754 अर्ज. बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटमा प्रवेश करा. आपले सरकार पोर्टल सलग 3 दिवसपासून बंद. राज्यमा 9 ते 21 मे दरम्यान CET परीक्षा होणार. वैभव सूर्यवंशीनी मोळा रसेलना 7 वर्ष जुना विक्रम. केदारनाथमा 2.26 लाख भाविक पोहोचणार. नोबेल पुरस्कारासाठी 287 नामांकने प्राप्त होईल शेतस. 4 मे रोजी बंगालसह 5 राज्यासना निवडणूक निकाल जाहीर होणार. महाराष्ट्रानं पहिलं AI धोरण जाहीर. जुना व बंद पडेल PF खात्यासाठी लवकरच पोर्टल सुरू होणार. आपली बस आपली सेवा अभियान 1 मे पासून सुरू. महिला T20 विश्वचषकसाठी उद्या भारतीय संघाची घोषणा होणार. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर जळगावना अनिल पाटील विजयी होणार. RTE प्रवेशासाठी 8 मे पर्यंत मुदतवाढ. या होता राजनाईराणी बातम्या.